ना हो पटकन टर्मिनेशन लेटर. ए तुला काय वाटलं धैर्य मुजुमदारच्या पंजातनं निसटणं एवढं सोपं आहे? तू हे असले काहीतरी फालतू चाळे करशील आणि मी रागाच्या भरात तुला जे हवं ते करीन असं वाटलं काय तुला? कधीच नाही. आउट. I said out. हो. कसा वाटला माझा प्रँक? प्रँक? मजा आली ना? काय झालं असं काय बघताय? ऍक्च्युली काय झालं ना, माझ्या हॉटेलमध्ये हा असा सगळा प्रकार घडतोय हे मला कळाल्यानंतर ते तुमच्या सगळ्यांसमोर स्पष्ट व्हावं म्हणून हा प्रँक मी स्वतःच केलाय. आपल्या हॉटेलची नेक्स्ट सक्सेस पार्टी या पार्टीपेक्षाही मोठी असणार आहे आणि आमच्या मॅनेजमेंट कडून ज्या काही चुका झाल्यात त्या सगळ्या सुधारवल्या जातील. सो डोंट वरी. आणि जे काही फूड तुम्हाला प्रोव्हाइड केलंय त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर आपल्या मेनू कार्ड मधून तुम्ही ऑर्डर करा. शुअर. अँड बिल इज ऑन हाऊस. सो प्लीज हॅव अ सीट अँड एन्जॉय प्लीज. चला निघायचं ना. तुला वाटत असेल की तुला माझी दुखरी नस सापडली आणि त्याच्या जोरावर तुला जे ऐकायचंय ते तू माझ्याकडून बोलून घेशील. एवढं सोपं नाहीये. जावी नाईक स्वतःसाठी ट्रिक शोधायच्या नादात ना मला एक भन्नाट आयडिया दिलीस बघ तू. आता बघच कशी मजा घेतो तुझी. खरं तर तू जो माझा इन्सल्ट केलायस ना ते पण सगळ्यांसमोर, त्यानंतर तर तुला सोबत सुद्धा नाही न्यायला पाहिजे. तू खमकी आहेस की तेवढी एकटी जायला? हो आहे मी खमकी. मी कुणावर डिपेंडेबल नाहीये आणि इथून जरी जायचं झालं ना तर माझी मी एकटी जाऊ शकते. जीप तर एकदम बुलेट ट्रेन सारखी चालते की तुझी. ही बडबड सोडली ना तर बाकी सगळ्याच गोष्टीत तुम्ही बायका पुरुषांवर अवलंबून असता. बोलणं सोपं आहे, करणं नाही. हो बुलेट ट्रेन काय म्हणतो हा? आणि आम्ही बायका फक्त बोलत नाही, जे बोलतो ना ते करून पण दाखवतो. मी कुठं म्हटलं तुम्ही काय करू शकत? करू शकतात. वायफळ बडबड. हो करतो ना आम्ही वायफळ बडबड करतो कारण आमच्याकडे विचार आहेत. चालले मी, काही गरज नाही मला तुमच्या मदतीची. भाऊ आली का सावी? नाही अजून. कुठं राहिली पोर? काळजी वाटते. तुम्ही जरा फोन लावून बघा की. हा करतो.
कोण समजतो का ना स्वतःला? हा हॅलो, ऐका ना, लिफ्ट लिफ्ट. ओ थांबा थांबा, ओ थांब. त्या धैर्यामुळेच होतंय सगळं. एक दिवस ना चांगली शिक्षा मिळणार आहे त्याला. भाऊना फोन करून सांगते ना, तर काळजी करत बसतील. कोण माझ्या? त्या धैर्याच्या गाडीतच राहिला वाटतं. काय करू मी? हा अंधार पण आता एवढा खायला उठलाय. तो माणूस काय मला तोंड दाखवल असं वाटत नाही. माझा फोन पण त्याच्या गाडीत राहिला. आई आणि भाऊ नक्कीच काळजी करत असतील. 100% त्यांनी मला फोन केले असतील. ओ दादा, ही काकी बरोबर आहे म्हटल्यानंतर चांगलं कधी घडलंय का माझ्यासोबत? अपशकुनी नाहीये. जन्माला आली तशी अवधच आठवूनच. ओ आई, माझ्या पुरीला काय बोलायचं नाही. तुमचं चुकीचं राग माझ्या पुरीवर काढायचं नाही. अपशकुनी नाहीये, बोलणारच नाही ना. माझ्या पुरीला असं घाणेरडं बोलायचं नाही. काय करशील? हा काय करशील ग तू? दादा, काय करते? हा माणूस इसका सैतान. स्वतःच्या बायकोला आणि पोरीला एवढ्या रात्री असं बोलू वागू कसं शकता हो तुम्ही? हा ए, कोण आहेस तू? काय संबंध तुझा? बायको माझ्या आहे, आमचा मी काय बी करू. ही काठी अपशकुनीच आहे. साला पोरगा पाहिजे होता आणि काठी जन्माला आली. 2 बायकांनी नरक बनवला माझ्या आयुष्यात आया. खरं तर ना तुम्हालाच नरकात ढकलायला पाहिजे. हे अशा विचार करणाऱ्या माणसाला. बाईला अपशकुनी म्हणताय? स्वतः पण एका बाईच्या पोटी जन्म घेतलाय, विसरलात का? हा बाई नसती ना तर तुम्ही पण नसता. हो, तुमचं ते भाषण तिकडे, ती सभा चालू आहे तिकडे घेऊन द्या. जाऊ निघा इथनं, निघा. फुटा इथनं, फुटा. बायको माझे आहे, आमचा आम्ही बघू काय करायचं ते. फुटा इथनं, फुटा. मला हात लावला तू? मला ए, समोरची बाई कोण आहे हे न बघता जर हात उचललास ना तर आता एवढा बी शिल्लक ठेवणार नाही तुला. तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे. काळजी घ्या. हो, येते मी. ऐका. तुम्ही असं समजू नका की तुम्ही आला म्हणून मी वाचले. पोलिसांची 2 दांडकी पडली असती ना त्याला, बरोबर वटणीवर आला असता. मी नाही घाबरत असलं ना. बस झालं स्वतःचं गुणगान गाऊन. माहितीये लय शूरवीर आहेस तू. उशीर झालाय आधीच, बस गाडीत. मी नाही येणार. का? मला घेऊन जाणार नव्हता ना? मग आता काय झालं? स्वतःची चूक कळली वाटतं. ए, जायचंच होतं तर मग स्वतःचा मोबाईल पण घेऊन जायचा ना. का रात्रीच्या वेळेला उडत तुझ्या घराला पोहोचणार होता तुझा मोबाईल?
आणि तसं बी तुला जर इकडे काही झालं असतं ना तर सगळं माझ्याच अंगावर आलं असतं. लोक म्हणायला मोकळे झाले असते की धैर्य मुजुमदारीला घेऊन गेला होता म्हणून हिच्यासोबत असं झालं. हे तुझा मोबाईल, तुझ्या लाडक्या भाऊंचा कॉल आला होता. काय उचलला नाही ना? सांगा की उचलला नाही ना? उचलायचा विचार केला होता, म्हणजे उचलला नाही उचलला. तोच निरोप द्यायचा म्हणून परत आलो इकडे. बस आता गाडीत. भाऊ आणि आई तिकडे टेन्शन मध्ये असतील. चालते, घरी पोहोचणं महत्वाचं आहे. आई ग, अगं बाई ग. जरा भरभरात चालव की, का ते पण शिकवायचं आता? राहू दे, तू जा जा, मुलं काय करतायत बघ जा. काय म्हणते आमची लाडकी बहीण? खाना सफरचंद खाना, खा खा सफरचंद. कसं काय केलास फोन? अगो हे सुरा बघितला, मला काहीतरी आठवलं म्हणून केला फोन. तो सुरा बघून तुला काय आठवतं का? आठवतं? असाच एक सुरा मी माझ्याकडे जपून ठेवलाय. त्याला लागलेल्या रक्तासकट. आणि तायडे, तुला गंमत सांगू का? अजून रक्त ताज आहे, ताज. आता तुझी इच्छा असेल तर तो सुरा मी पोलिसांच्याकडे भेट म्हणून पाठवून देतो. मग तो सुरा तुझी कर्तृत्वाची निशाणी म्हणून पोलिसांच्याकडे जाणार. पोलिसांचा तपास सुरू होणार, मग मोठ्या मोठ्या बातम्या पेपरला येणार आणि मग तू हे दया, तू असं काय पण करणार नाहीयेस? नाही करणार नाही असं कोण म्हणाल? मी काय करणार नाही असं कोण म्हणाल? हे बघ, हे जर सगळं व्हायला नको असेल तर धैर्यला इरा बरोबर लग्नाला तयार कर, नाहीतर काना 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 माझ्या सिमला काय प्रॉब्लेम येतोय का काय कळतच नाहीये. फोनच लागत नाहीये. भाऊ आणि आई तिकडे काळजी करत बसली असती.
चालवा. पोचायचंय मला लवकर, पण एवढं पण लवकर नाही पोचायचं. आरामात चालवा गाडी. आव, तुमच्याशी बोलतेय मी. जरा आरामात चालवा. स्पीड कमी करणं नाही जमत मला. मी वेळेसाठी थांबत नाही, वेळेला माझ्यासाठी थांबवतो. जरा स्पीड कमी करा की. केवढे जोरात चालवतात. हळू. गाडी स्लो करायला सांगितलं. एवढं स्पीडने चालवायची काही गरज होती? अयो, टायर पंक्चर झाला. आता काय करायचं? आता डिक्की उघडायची, डिक्कीतनं स्टेपनी काढायची आणि टायर चेंज करायचं. हाय. हॅलो धैर्य, कुठे आहेस बाबा तू? रिटर्न यायलाच निघालोय मी, पण जरा प्रॉब्लेम झालाय. टायर पंक्चर झालंय. अरे बापरे, तू बरा आहेस ना? आई, मला काय नाही झालंय, टायर पंक्चर झालंय फक्त. तू काय टेन्शन घेऊ नको. येतो लगेच. बर. स्टेपनी कुठे गेली? काय स्टेपनी नाही? मग आता काय करणार? अगं स्टेपनी मी घेतली होती, माझी गाडी पण पंक्चर झाली होती. निघताना चेक नको करायला त्याला. पण काम झाल्यानंतर तू नको का परत ठेवायला? आई, जाऊ दे, तू काय टेन्शन घेऊ नको. मी बघतो काय करायचंय. हा, ठेवतो. हा ठीक आहे. स्टेपनी नाहीये तुमच्या गाडीत. आता कसं जायचं? मी बघतो काय करायचं ते. काय झालं? फोन उचलत नाही का सावी? अनुराधा, तू काळजी करू नको. कदाचित मीटिंग मध्ये असेल ती, म्हणून फोन लागत नसेल. काय झालं? फोन लागत नाहीये का? नाही, बहुतेक रेंज नसेल म्हणून फोन लागत नाही. मी सारखा ट्राय करतोय फोन. काळजी नको करू तू. हॅलो, कुणी आहे का? डोक्यावर पडलीस काय? गप्पड जरा. कुणी आहे का? हॅलो. आता कसं करायचं? फोनही नाही लागत कोणाच. सांगितलं होतं ना मी. हा, तुमचं हे रॉकेट जास्त उडू नका. ऐकायचंच नाही. काय तर म्हणे धैर्य मुजुमदार कधी कुणासाठी थांबत नाही. आता काय झालं? हा, लागलंच ना थांबावं. आता काय करणार? कसं जाणार घरी? एक तर एवढे या सुनसान रस्ता आहे, कुणी दिसत पण नाहीये, माणूस पण नाहीये साधा. कसं करणार आहोत आपण? कसं घरी जाणार आहोत?
म्हणे फास्ट जायचंय. अहो एवढं पण फास्ट जाऊ नये की टायरचं थांबावं लागेल. ए बस झाली तुझी किरकिर. काम तर करू लागणार नाहीये काही. बस गप तू पिता. बस नॉनसेन्स. हॅलो. हो हा इकडे या. या. दादा इथं जवळपास कुठं गॅरेज आहे काय? नाहीतर तुमच्या ओळखीचा एखादा मेकॅनिक असला तर नंबर द्या की त्याचा. अहो इथं कसला मेकॅनिक आणि कसलं गॅरेज? केवढा सुनसान एरिया आहे हा. पण सरळ तुम्ही 10 किलोमीटर गेला ना तर तिथं तुम्हाला एक पेट्रोल पंप लागल. तिथं असू शकतो मेकॅनिक, पण आत्ताची वेळ बघता तिथं पण मेकॅनिक असेल का नाही काय शंकाच आहे. हा पुढे अजून एक 4 किलोमीटर गेला तर तिथे एक वस्ती आहे. आजच्याला जर मुक्काम करायचा असेल तर तिथं तुम्हाला राहायला जागा मिळू शकते. पण लक्षात ठेवा तुम्हाला इथे लिफ्ट बिफ्ट काय मिळायचे नाही. अहो या रस्त्याला गाड्याच नाहीत तर. आणि हो उघड्यावर जास्त वेळ थांबू नका. इथं बिबट्याचा वावर आहे. 1-2 जणांकडे ऐकले मी.